नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. 2 दिवसानंतर पावसाची जोडणा आहे आणि ती पाऊस कुठल्या भागात पडणार आहे तो पाहूया. सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या पूर्व व दक्षिण भागातून पावसाची ढगे तयार झालेले आहेत. उद्यापर्यंत तेलंगणा व मराठवाड्याच्या साईड काही विदर्भाच्या दक्षिण साईडला पावसाला हलक्याच्या पावसाची सुरुवात होईल. आणि परवा म्हणजे 7-8 तारखेच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र ते दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची थोडीशी व्याप्ती होईल. हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 9-10 तारखेच्या दरम्यान या मॉडेलवरून असं सांगता येईल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकण पट्टीत पावसाची शक्यता राहणार आहे. तिथून पुढे तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राच्या उर्वरित भागातून. हा झाला जी-एफ-एस म्हणजे एका मॉडेलचा अंदाज झाला. आता दुसऱ्या मॉडेलच्या अंदाजानुसार पाहायला गेलं तर विदर्भाच्या दक्षिण साईडला चंद्रपूर, कापसी या भागातून हिंगणघाट ह्या भागातून पावसाची शक्यता चांगली बनताना दिसते. म्हणजे विदर्भाच्या दक्षिण ते पूर्व साईडला पावसाची शक्यता चांगली आहे असं दिसत आहे. आणि त्यानंतर विदर्भाच्या उत्तर साईडला म्हणजे नागपूर, गोंदिया या भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे. एकंदरीत काय पावसाची शक्यता 1-2-3 दिवसात चांगली बनताना दिसत आहे. वर्धा, गोंदिया, नागपूर ह्या भागातून पावसाची शक्यता चांगली दिसून येत आहे. 2 दिवसात गडगडाटी पाऊस त्या ठिकाणी काही ठिकाणी ह्या भागातून गारपीट होण्याची शक्यता आहे. तदनंतर पाहायला गेलं तर नांदेड इकडे साईडला दक्षिण साईडला पुसद ते नांदेड या दक्षिण साईडला स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता दाखवत आहे. स्थानिक वातावरण नाही बनलं तर पावसाची शक्यता दाखवत नाही. तेलंगणा भागातून पावसाची शक्यता चांगली दाखवत आहे. म्हणजे हैदराबाद साईडला सोलापूर, सांगली या पट्ट्यातून मिरज या पट्ट्यात स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. कोल्हापूरला पावसाची शक्यता चांगली वाटते आणि तिथून दक्षिण साईडला पावसाची शक्यता हलका मध्यमच्या स्वरूपात दाखवत आहे. त्यानंतर रत्नागिरी ते गोव्या साईडला हा पट्टा, कोकण साईडला घाट परिसर या भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. अजून जरी चॅनल सबस्क्राईब करून नसेल सबस्क्राईब करून ठेवा. पावसाची सुरुवात स्थानिक वातावरण बनवून जागोजागी तयार होताना दिसत आहे. एकंदरीत काय 2 दिवसात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता जास्त दिसून येत आहे. धन्यवाद.